याचं दुसरं वर्ष आहे आणि आता सोशल मीडियाच्या माध्यमातून ही जी मुलाची जी मानसिक विसंगती झालेली आहे तर त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे की मुलांनी कला विकसित करावी. गायन, वादन आणि नृत्य ह्या तिन्ही कलांच्या योगाने हे जे संगीत आहे तर संगीताच्या माध्यमातून त्यांना जीवनामध्ये स्वतःचा व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा आणि याच्यातून दर्जेदार कलावंत व्हावेत याचा हा मुख्य उद्देश आहे या स्पर्धेचा. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची 1957 विनायकराव पाटलांनी या संस्थेची स्थापना केली आणि मराठवाड्याच्या ज्या दुर्गम भागामध्ये शिक्षणाची जी गंगा जी वाहवत सुरू केली, घरोघरात पोहोचली की बहुजन कुटुंबातल्या मुलांना शिक्षण मिळावं हा त्या संस्थेचा मुख्य उद्देश होता. आणि त्याच संस्कारावर आज जे शिवाजी महाविद्यालय आहे तर आमच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुगम संगीत राज्यस्तरीय स्पर्धा आम्ही घेण्याचा गेल्या वर्षीपासून प्रयत्न करत आहोत. तर गेल्या वर्षीपासून आम्हाला कोल्हापूर, सोलापूर, मंगळवेढा, उदगीर, उस्मानाबाद या विविध जिल्ह्यातनं 4, 5, 6 जिल्ह्यातनं इथे संगीत स्पर्धेला विद्यार्थी गुणवंत येत आहेत आणि खूप छान वाटत आहे. एक नवा उपक्रम या परभणी जिल्ह्याच्या महाविद्यालयाने सुरू केले. यावर्षी महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यामधून आपले स्पर्धक आले होते आणि किती सहभागी? आता गेल्या वर्षीपेक्षाही यावर्षी अत्यंत चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. कोल्हापूर, सोलापूर, मंगळवेढा, उदगीर, उस्मानाबाद, परत आपलं बीड जिल्हा अशा विविध ठिकाणी, नांदेड विविध ठिकाणी मुलं आणि विशेष म्हणजे या स्पर्धेला अंध सुद्धा, अपंग सुद्धा मुलांनी यावर्षी प्रतिसाद दिला आहे आम्हाला. शिवाजी महाविद्यालय नाही, हे महाविद्यालय, हो तुमचा प्रश्न खूप चांगला आहे. हे महाविद्यालय परभणी जिल्ह्यातलं सांस्कृतिक महाकेंद्र आहे असं म्हणायला हरकत नाही. या सांस्कृतिक विभागाने, इथल्या संगीत विभागाने संकर्षण कराडे, अनिकेत सराफ, गजानन धुमाळ असे विशेष कलाकार इथून निर्माण केले की जे नुसते राज्यस्तरावर नाही तर राष्ट्रीय इंटरनॅशनल लेवलला सुद्धा ते गेलेले आहे. येणाऱ्या भावी पिढीसाठी एवढंच म्हणेल की जीवनामध्ये एक तरी कला जोपासली पाहिजे. पण ती गायन असो, वादन असो किंवा नृत्य असो. थँक्यू. स्पर्धकांनी चांगली तयारी केली आहे असं म्हणावं लागेल, पण कुठेतरी रियाज म्हणा किंवा स्वर म्हणा किंवा लय, ताल या सर्व गोष्टींचा थोडा अंतर्भाव जाणवतो. त्यांनी करायला पाहिजे थोडंसं असं. स्पर्धा आहे सादरीकरणामध्ये आपल्याला विविधता आढळली. हा, विविधता आहे कारण वेगवेगळ्या पद्धतीचं गाणं इथं सादर होत आहे. जसं की भावगीत आहे, भक्तिगीत आहे, नाट्यगीत आहे, अभंग आहे, या सर्व प्रकारची गाणी इथे होत आहेत. एकूण प्रतिसाद बघता तयारी करून स्पर्धेला उतरलं पाहिजे आणि जास्ती चांगलं परफॉर्म झालं पाहिजे असं म्हणतो. आजच्या युगामध्ये सुगम गायनाकडे युवकांचा कल कसा वाटतो? चांगला कल आहे, पण थोडीशी तयारी करून इकडे वळलं पाहिजे. नेमकी तयारी म्हणजे शास्त्रीयचा अभ्यास करून थोडासा स्वर, लय, ताल या गोष्टी त्यांना कळायला पाहिजे. बेसिक जसं IQ आपण करतो ना, तर तसं न करता थोडस अभ्यासात्मक गाणं तयार करून मग स्पर्धेला उतरलं पाहिजे. विजेत्यांची निवड आपण नेमकी कोणत्या गोष्टीकडे लक्ष देऊ? स्वर, लय, ताल, शब्दोच्चार, गीताची निवड ह्या सगळ्या गोष्टी त्याचं पाहिलं जाते. आणि सादरीकरण कसं आहे, टेक्निकली ती एखादी गोष्ट समजा टेक्निकली आहे, फक्त कंपोजिशन चाललेली आहे, म्हणजे काव्य जे आहे ते भावार्थ त्याचा उमटत नाही आहे गाण्यातून, तर तिचे मार्क त्याचे कमी सुद्धा होतात. नुसते शब्द उपयोगाचे नाही ना, भाव असला पाहिजे. हे करण्यासाठी त्याच्यासाठी शास्त्रीयची तयारी जर केली तर इथे शास्त्रीय मध्ये थोडस सांगितलं जातं त्यांना. शेवटचा प्रश्न आहे की येणाऱ्या पिढीसाठी आपण काय आवाहन करतो? येणाऱ्या पिढीसाठी की म्हणजे संगीताला उज्ज्वल भविष्य आहे.
उज्ज्वल भविष्य संगीताला संगीताच्या म्हणजे आपल्या जीवनात जर अंतर्भाव संगीताचा करायचा असेल तर संगीताचा अभ्यास करून त्याचा अंतर्भाव केला पाहिजे, जीवन सुंदर होईल. या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी खूप रियाज केला, कॉलेजने खूप मदत केली, कॉलेजच्या शिक्षकांनी व गुरुजींनी खूप आमच्याकडून गाण्याचा सराव करून घेतला. ही राज्यस्तरीय स्पर्धा जी कोणत्याच अडचण सरांनी जी सांगितली आम्हाला, बाबा तुझ्या गाण्यात हे अशी अडचण येत आहे, ती सुद्धा त्या अडचणीला आम्ही सामोरं गेलो, म्हणून आज आम्ही ह्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकलो.